पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरात रिक्षा चालक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेसच रिक्षा चालक काम बंद आंदोलन करणार आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून घेतल्या जाणाऱ्या विलंब पासिंग आकाराच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारलं गेलंय। 16,000 रिक्षा चालक या दिवशी आंदोलन करतायत, त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची देखील शक्यता आहे। तर मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यानच कोल्हापुरात आज रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत। विलंब पासिंगच्या मुद्द्यावरती या रिक्षा चालकांचं आंदोलन आहे। तब्बल 16,000 रिक्षा चालक आज काम बंद आंदोलन करतायत, त्यामुळे अर्थातच कोल्हापूरमधली वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरमध्ये रिक्षा चालक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। विलंब पासिंग आकार शुल्काच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलंय। रिक्षा आणि टॅक्सीच्या पासिंग विलंब शुल्कात दर दिवशी 50 रुपये अशी भरमसाठ वाढ करण्यात आली आणि याच विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष पाहायला मिळतोय। काल अनेक ठिकाणी रिक्षा संघटनांनी बंद ठेवून हा निषेध आहे तो व्यक्त केला। आज कोल्हापुरातील सगळे रिक्षा व्यावसायिक जे आहेत ते रिक्षा बंद ठेवून या सगळ्या संपामध्ये सहभागी झाले आहेत। जवळपास 16,000 रिक्षा आणि त्यांचे चालक जे आहेत ते या सगळ्या संपामध्ये आता सहभागी झालेले आहेत। काय सांगाल, गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन होतंय मात्र दखल घेतली जात नाही। एक तर आम्हाला पासिंगला 50 रुपये आम्हाला प्रतिदिन दंड केलेला आहे। हा दंड आहे जो अन्यायकारक आहे। आम्ही रिक्षा चालक, आमचं हातावरचं पोट आहे आणि आम्ही सरकारकडे प्रत्येक वेळा मागणी केली आहे। मुळात शासनानं आम्हाला आजपर्यंत काही दिलेलंच नाही आणि परत 50 रुपये आम्हाला दंड लागू केला आहे। हा दंड अन्यायकारक आहे। काय नेमका या सगळ्या दंडामुळे रिक्षा चालकांना त्रास होतोय काय? मुळात म्हणजे केंद्र सरकारने काढला एक तुगलकी फरमान आहे आणि तो आपल्या राज्याने लागू करून घेतला आहे। उर्वरित अखंड देशामध्ये केरळ, कर्नाटक, गुजरात यांनी हा दंड लागू करून घेतला नाही। या धर्तीवर यांनी विधानसभेत ठराव करून सदर दंड माफ करावा व रिक्षा चालकांना दिलासा द्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।